पहिलाच चेंडू अगदी आपण पाहतोय वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला अक्षय भगतचा. इथून बीट केलाय कौशल बोराडेला. डॉट बॉल आला. थोडीशी दुखापत पायाला इंजरी आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला देखील माहिती आहे की मॅच आमच्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. माझं या मॅचसाठी ही माझी गोलंदाजी माझं जे षटक आहे ते फार महत्वपूर्ण आहे. त्यासाठी मात्र तो मैदानाच्या आतमध्ये इंजरी असताना देखील चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक डॉट बॉल अगदी आपण पाहतो यावेळी आउटसाइड डी ऑफस्टम चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड केला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडू इथून निर्धाव खेळून काढलेत कौशल बोराडेने. 3 षटकांची मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन 3 षटकांची मॅच आहे. आणखीन एक चांगला चेंडू ही ते चुकी होताना पाहायला मिळतीये. सहजरित्या हातामध्ये चेंडू गॅदर करणं फार गरजेचं होतं. तिथे थोडस फंबल पाहायला मिळालं परंतु बॅकअप चांगलं होतं. त्या ठिकाणी फक्त एक धाव आली आहे. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर एक धाव धावफलकामध्ये. 3 षटकांची मॅच आहे म्हणजे जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लावणं फार गरजेचं राहील एक्सेल टीमला. खऱ्या अर्थानं पहिला मॅच पासून एक्सेल टीमनं टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय. या मॅच मध्ये टॉस गमावला परंतु त्यांच्या अगदी वाट्याला बॅटिंगच आली आहे. ऑन साइडला हा फटका गॅप मोठी आहे. चेस मोठा आहे परंतु तिथून चेंडू फरार सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पुनश्च एकदा कडे कट करण्याचा प्रयत्न. गोलंदाज हुशार आहे. अक्षय भगतला माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची. त्याने मात्र आणखीन एक डॉट बॉल टाकलाय. धावा धावफलकावरती आपण पाहताय 5 चेंडू इथून झालेत 5. इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय भगत SSC चिंचोली कडनं प्रतिनिधित्व करत असताना टीमला लीड करत असताना चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. हा आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आपण पाहताय त्या अवघ्या 5. एक्सेल टीम बॅटिंग करते. कौशल बोराडे त्याच्या साथीनं संगम आहे. विस्फोटक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना त्यांच्या विरोधामध्ये 5 या धावसंख्येचं षटक टाकलंय त्या अक्षय भगतनं. ही ओळख आहे अक्षय भगतची. सातत्यानं चर्चेमध्ये राहिलाय. चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. एक ऑलराऊंडर म्हणून सातत्यानं त्याच्याकडे पाहितला जातो तो अक्षय भगत. आपण पुनश्च एकदा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक घेऊन आलाय साहिल लोंगले. दुसरं षटक आपण पाहताय साहिल लोंगले गोलंदाजीसाठी आलाय. भरपूर सारा उशीर झालाय. स्पीडअप करा मित्रांनो. एक मॅच बाकी आहे. 3 षटकांची मॅच आहे. साहिल लोंगलेचं दुसरं षटक. ऑन स्ट्राईक कौशल बोराडे. कशा प्रकारचे हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारचं रणनीती असणार आहे इथून आता हे देखील पाहावे लागणार आहे. रणनीती आखून आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागणार आहे. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु असे झेल पकडले नाही तर लपकले जातात. हाताला स्पर्श झाला चेंडूला स्टॉप केलं परंतु झेल हातामध्ये कॅरी करू शकला नाहीये. कठीण देखील असतं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. अगदी वेगवान ज्यावेळी गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ज्यावेळी चेंडू अडवतात त्यावेळी कठीण असतं. कित्येकदा अगदी आपल्याला बीट करून देखील चेंडू निघून जातो. वेगानं पुढे येत असतो. आणखीन एक डॉट बॉल. इथे बाटीची कडा यष्टी रक्षकानं पकडलाय झेल आणि इथे पहिली विकेट आली आहे कौशल बोराडेच्या स्वरूपामध्ये. साहिल लोंगलेला मिळाली आहे पहिली विकेट.
पाहायला गेलं तर बंटी देखील या मॅच मध्ये बरचसा काही करू शकला नाहीये या स्पर्धेमध्ये. 2 विकेट इथून गमावल्यात 5 या धावसंख्येवरती. फटका चांगला आहे, दमदार आहे, ताकद होती संगमची. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. आणि ते व्हाईट बॉल अव्वंतर धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलकावरती आपण पाहताय 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. साहिल लोंगले पुन्हा एकदा ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. त्या ठिकाणी मयूर भगत आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही जर पाहायला गेलं तर एक बॉल बाकी आहे, म्हणजे एक चेंडूचा खेळ बाकी आहे. लोअर फुल टॉस, फटका समोरच्या दिशेने लॉप केलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, काय झेल पकडलाय, काय एफर्ट्स आहेत. टीमला लीड करत असताना खऱ्या अर्थानं टीमचा प्रामुख्याचा हा अक्षय भगत आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर लॉंग ऑफ मध्ये उभा होता आणि अगदी वाईडिश लॉंग ऑन पर्यंत आला. हा झेल कॅरी केला. त्याला माहिती आहे हा झेल महत्वाचा आहे. धावा जर रोखायच्या असतील तर हा झेल कॅरी करणं फार गरजेचं आहे. साहिल लोंगलेच्या विरोधामध्ये हा फटका जरूर लॉप केला होता, परंतु अगदी त्याच्यावरती सपशेल नाकाम ठरलेत. फलंदाजीतून बाद झालेत संदीप बोराडे. 15 या धावसंख्येवरती अगदी आपण पाहताय 13 या धावसंख्येवरती 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत एक्सेल टीमचे. करा गोलंदाजीसाठी आलाय. आपण पाहताय मयूर भगत आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये प्रभावित करणारा गोलंदाज. अगदी फलंदाजी असो या गोलंदाजी, संपूर्ण या स्पर्धेमध्ये या मयूर भगतनं खऱ्या अर्थानं आज प्रभावित केलंय. सर्वांची मनं जिंकून घेतलेत. प्रत्येकाच्या अगदी तोंडामध्ये एकच नाव आहे, मयूर भगत. हा फटका टॉस केलाय, इनफिल्डला क्लिअर केलाय, जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. एक टप्प्या अखेर चौकार. शॉर्ट बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली, त्याच्यावरती 4 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतात संगमच्या बाट मधून. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 17. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मयूर भगत संगम लढतोय एकटा, स्वतःवरती जबाबदारी आहे. इथे अगदी आपण पाहतोय मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, बाट वरती व्यवस्थित आला नाहीये. अगदी आपण पाहतोय बॅटला लागल्यानंतर तिथून मात्र स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचले. कोणतीही धाव घेणार नाहीये कारण की स्ट्राईक हवी आहे संगमला. इथून 4 चेंडूचा अद्यापही खेळ बाकी आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. इथून धावा बनवणं फार गरजेचं राहील. ज्या प्रकारे आपण एसएससी चिंचोली टीमचे बॅटिंग लाईनअप पाहतोय. पुन्हा एकदा टॉस केला, लेट कट, चेंडूला पाठवलंय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे, चौकार.
थँक्यू थँक्यू. 21 जाबा धाव फलकावरती, 3 चेंडूचा अद्यापही खेळ बाकी आहे. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना संगम आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरती सिंगल धाव का घेतली नाही त्याचे प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवलंय. जबरदस्त बॅटिंग करत असताना या बिली पडल्यानंतर थोडा खाली राहतोय, थोडी हरकत करून चेंडू अगदी यष्टीरक्षकाकडे निघाला आणि इथून डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आजचा दिवस ज्यानं प्रभावित करून सोडला आपल्या फलंदाजी गोलंदाजी मधून तो मयूर भगत पुन्हा एकदा कमबॅक करताना डॉट बॉल. यावेळी अगदी लिडिंग एज पाठीमागे चालला होता. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सनी भगत यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावा धाव फलकावरती 21 आहेत. एक चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. एक बॉल बाकी आहे. हा चेंडू फार निर्णायक राहणार आहे, डिसाइड करणारा चेंडू आहे. किती धावसंख्येचं टार्गेट असेल. ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट वेगाने चेंडू सरसावला. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे साहिल लोंगले. अचूक फेकी पाहायला मिळतीये. रनआउटची संधी होती त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन रेफर केला. आमचे राजेंद्र भोईर सर या ठिकाणी आता चेक करतील. ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून आपण आता इथून चेक करणार आहोत. या धावा किती असेल, फलंदाज बाद आहे की नाही, हे सर्व काही आता चेक केलं जाईल आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत हा डिसिजन पोहोचवला जाईल. तोपर्यंत चला एक्सेल टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करून घ्या. एकच रन आहे. सेकंड राऊंडलाच फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे. एकच धाव कंप्लीट झाली आहे. धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 22. टार्गेट असेल ते 23 या धावसंख्येचं.
चला अक्षय थोडं स्पीडअप करा. अक्षय एक मॅच खेळवायची आपल्याला. अंधार पडत चाललाय. सेमीफायनल आपल्याला खेळवायची आहे. सावले संघ तिथून आता वाट पाहतोय कोणता संघ आमच्या समयमध्ये इथून सेमीफायनल क्रमांक 1 कर्जत भाजपा चषक, कर्जत भाजपा नमो चषक 2025 मध्ये पहिल्या सेमीफायनल साठी कोणता संघ येणार. एक्सल की SSC चिंचवली. टार्गेट 23 धाव संख्येचं आहे. ज्यावेळी एक षटक समाप्त होईल त्यावेळी 2 धावा या पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या टार्गेट मध्ये. पहिला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिलाय. डॉट बॉल इथं आलाय. आता इथून आपण पाहताय पहिला चेंडू निर्धाव आलाय. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये 23चं टार्गेट आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. चला स्पीडअप करा. जास्तचा वेळ घेऊ नका. कमीत कमी वेळामध्ये इथून आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती शॉर्ट ऑन पूल चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. अक्षय भगतच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. सहा धावा धाव फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. यावेळी कट केला. लेट कटचा फटका. कव्हर पॉइंटला चेंडू चालला सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. 10 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कौशल बोराडेवरती आक्रमण अक्षय भगतचं आपण पाहताय. चला चला स्पीडअप करा. स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. आणखीन एक मॅच आपल्याला इथून खेळवायची आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील फटका चांगला आहे. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेगच्या पलीकडे चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. हा आणखीन एक चौकार. केदार अक्षय भगतचा वार. 14 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. आणखीन एक चांगला फटका बाकफुटला येऊन हा पंच केलाय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे आलाय. चौकार. 18 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही या षटकातील जर पाहायला गेलं तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. बनवायचे 23. 2 जर मायनस केलं तर 21. या चेंडूवरती चौकार जरी आला तरी विजय होईल इथून SSC चिंचोली संघ. जबरदस्त इनिंग. चौकाराचे हॅट्रिक या स्पर्धेमधील पहिली चौकाराची हॅट्रिक कंप्लीट करतोय अक्षय भगत. पहिली षटकारांची हॅट्रिक मयूर भगत. चला स्पीडअप करा. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता. त्याला खणून काढलाय. एक धावेतून कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय 19. 2 धावा आता पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील. होतील 21. आता इथून बनवायच्या आहेत त्या 2 धावा. 12 बॉल आणि 2 धावा. चला चला स्पीडअप करा. स्पीडअप करा. एक मॅच खेळवायची अजून. इथे स्विच इट केलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. विजयी चौकार आला अक्षय भगतच्या बॅट मधून आणि इथे विजय झालाय SSC चिंचोली टीम. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम एक्सेल. चला दोन्ही टीमचे कर्णधार सावले टीमचा कर्णधार आणि चिंचोली टीमचा कर्णधार टॉस साठी यायचंय. सेमी फायनल क्रमांक 1 भाजपा कर्जत नमो चषक